चांदवडमध्ये धार्मिक भावना दुखावल्याने तणाव, शहर कडकडीत बंद, सकल हिंदू समाजाचा मूक मोर्चा। चांदवड शहरातील ऐतिहासिक नागेश्वर मंदिर परिसरात घडलेल्या एका अशोभनीय घटनेमुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून या घटनेच्या निषेधार्थ आज सोमवार दिनांक 27 जानेवारी रोजी चांदवड शहर कडकडीत बंद ठेवण्यात आलंय। सकल हिंदू समाजाच्या वतीने आज सकाळी शहरातून भव्य मूक मोर्चा काढण्यात आला असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार रविवारी मध्यरात्री भागातील नागेश्वर मंदिर परिसरात एका युवकाने अशोभनीय कृत्य केल्याचा प्रकार समोर आलाय। ही बाब शहरात समजताच नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली। रात्री उशिरापर्यंत मोठ्या संख्येने नागरिक चांदवड पोलीस ठाण्यावर जमा झाले असून दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। पोलिसांनी परिस्थिती अत्यंत संयमाने हाताळत 2 संशयितांना ताब्यात घेतले असून उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। सध्या शहरात तणावपूर्ण शांतता असून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठा व व्यापारी प्रतिष्ठाने उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्यात आली आहेत। दरम्यान सकाळी नागेश्वर मंदिरात विधिवत अभिषेक व महाआरती करण्यात आली। सकाळी 11 वाजता सकल हिंदू समाजाच्या वतीने शहरातून शांततेत निषेध मोर्चा काढण्यात आला। मोर्चाच्या शेवटी पोलीस निरीक्षकांना निवेदन देत अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली। दरम्यान पोलीस प्रशासनाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असून 2 संशयितांना ताब्यात घेतलंय। नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच सोशल मीडियावर कोणताही प्रक्षोभक मजकूर शेअर करू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले। S9 TV न्यूजसाठी शरद पवार, चिंचवे। रात्री आपल्या शहरामध्ये जो अपप्रकार घडलेला आहे, आपल्या मंदिरामध्ये, शहरातील एका प्रतिष्ठित जागी असणाऱ्या मंदिरामध्ये समाजकंटकांनी अतिशय निंदनीय अशी कृती केलेली आहे आणि ह्याच्या निषेधार्थ आज चांदवडवासियांनी भव्य दिव्य असा मोर्चा काढला आहे। दिवसभर आज कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे। प्रशासन आणि समाज बांधव सगळे या कार्यामध्ये सहभागी आहेत, सहकार्य करतायत। समस्त मातृशक्ती आज रणरागिणी होऊन उभी आहे, कारण संकट अगदी दाराशी येऊन उभी राहिली आहे। तर याच्या निषेधार्थ आम्ही सगळे एकजुटीने एकत्रित आहोत आणि या सगळ्या घटनेचा आम्ही निषेध करत आहोत। प्रशासनाने कायद्याच्या नियमांमध्ये बसेल त्याप्रमाणे जो समोरचा आरोपी आहे त्याला कठोरातली कठोर शिक्षा करावी आणि आम्ही आज न्यायासाठी सगळ्या रणरागिणी होऊन मातृशक्ती सुद्धा इथे उभे आहोत। तर आमच्या विनंतीला मान देऊन सरकार, प्रशासन सगळे आमच्यासोबत उभे असतील अशी आशा करते। प्रकार काही झालेला आहे, एकदम निंदनीय प्रकार झालेला आहे। याच्या आपल्या सगळ्या संघटनेंनी चांगल्या पद्धतीने एकत्र येऊन आपण त्या आरोपींना पकडून पोलीस स्टेशनमध्ये स्वाधीन केलेले आहे। पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई घेते। फक्त प्रशासनाला आपल्यामार्फत एकच विनंती आहे, ह्या दोघा व्यक्तींनी किंवा यांचा अजून कोणी सांगणारा म्होरक्या यांनी आधी पण असा काही प्रकार आपल्या मंदिरांमध्ये केला आहे का नाही याची शहानिशा प्रशासनामार्फत झाली पाहिजे आणि अजून चांगल्या पद्धतीने आणि कठोर कारवाई यांच्यावर झाली पाहिजे, एवढी आपल्यामार्फत मी प्रशासनाला विनंती करतोय। आज चांदवड शहरामध्ये जो भव्य मोर्चा निघालेला आहे, काल रात्री 8:55 ज्या नीच प्रवृत्तीच्या समाजकंटकांनी मंदिराची जी विटंबना केलेली महादेव मंदिराची, त्या विटंबनेच्या निषेधार्थ चांदवडच्या समस्त सकल हिंदू समाजाने कडकडीत बंद आज पाळलेला आहे। त्या संदर्भात मोठा आणि भव्य असा मोर्चा काढून समाजाने मंदिरामध्ये दुग्धाभिषेक केलेला आहे आणि दुग्धाभिषेक करून महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अशी प्रवृत्ती ठेचून काढण्याचं हिंदू समाजाला नवीन नाही। यापुढे असं कधी घडलं तर हिंदू समाज याला सोडणार नाही। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।